येवला तालुक्यातील अंदरसूल येथे सायंकाळी 7 वाजेच्या सुमारास डॉक्टर हरीश कोरडे यांच्या शेतात कोरियन बनावटीचे एक शास्त्रीय उपकरण पडताना संबंधित शेतकऱ्यांनी पाहिले होते। या उपकरणातून लाल रंगाचा प्रकाश व भयंकर असा आवाज येत असल्यामुळे परिसरातील शेतकरी हे भयभीत झाले होते। यंत्र कोसळल्यानंतर हा आवाज बंद झाल्याने शेतकरी कोरडे यांनी जवळ जाऊन पाहताच सदर यंत्रावर कोरियन भाषेमध्ये काहीतरी मजकूर लिहिल्याचं निष्पन्न झालं। हे यंत्र कोरियन असल्याचं समोर येत आहे। या घटनेची माहिती स्थानिक तलाठी कमलेश पाटील यांना देण्यात आली। यानंतर पाटील यांनी पाहणी केल्यानंतर तहसीलदार अबा महाजन तथा तालुका पोलीस निरीक्षक संदीप मंडलिक यांनी याची दखल घेत घटनास्थळी भेट दिली आहे। तर सध्या ही वस्तू काय आहे, आकाशातून केव्हा पडली, आकाशातून एलियन आलेत का, असे तर्कवितर्कांना आता उधाण आले आहे। परिसरात भीतीचे वातावरण देखील पसरले आहे। साधारण संध्याकाळी 7-7:30च्या सुमारास एक आकाशातून वस्तू पडताना दिसली। तर तिला एक असा लालसर लाईट लागत होता। तर तो लाईट बघून आम्ही दिशेने आलो, परंतु ते असं बीप बीप आवाज येत असल्याने सगळं आम्ही भयभीत झालो। तर मग ते आम्ही भयभीत झालो, परंतु आम्ही थोड्या वेळाने नंतर एक वरिष्ठ आपल्या तलाठी तात्यांना पाटील तात्यांना तर इथं आम्ही कॉल करून त्यांना या गोष्टीची माहिती दिली। तर ते पण आले। तोपर्यंत ती वस्तू थोडीशी तिचा आवाज बंद झाला होता। मग आम्ही जवळून जाऊन बघितले असता तर त्या वस्तूवर मेड इन कोरिया असं नाव दिसलं। तर त्या वस्तूला आम्ही हात न लावता पाटील तात्या वगैरे यांनी येऊन वरिष्ठ कार्यालयात कळवण्यात आले। तर याच अजून कुठलंही निष्पन्न झालेलं नाही आहे। या वस्तूमुळं परिसरात थोडंसं भीतीचं वातावरण आहे। ही कसली वस्तू आहे, काय आहे समजायला अजून। मौजे अंदरसूल शिवारामध्ये मला डॉक्टर रोकडे साहेबांचा फोन आला। तर त्या ठिकाणी मी चौकशी करता इथे आलो असता या ठिकाणी बाबासाहेब माधव रोकडे यांचा गट नंबर 878 सदरची वस्तू ही आढळून आलेली आहे। त्या वस्तूमध्ये सध्या ती वस्तू काय आणि कशा संदर्भाची आहे ते काही लक्षात येत नाही, तरी संबंधित गोष्टी संदर्भात आम्ही वरिष्ठांना याची पूर्वकल्पना ही दिलेली आहे। तसे डॉक्टर रोकडे साहेबांनी याची जाणीव करून लगेच आम्हाला फोन केला। त्यांना माहिती विचारली असता सदरची वस्तू ही 7च्या दरम्यानमध्ये आकाशातनं पडालेली आहे। दैनिक भ्रमरसाठी प्रतिनिधी दीपक सोनवणे, येवला।